आजचा अभंग हा प्रार्थना प्रकरणातील आहे. पहिला दिवस आहे. देवाकडे प्रार्थना करणारा विषय घेऊन आपण चिंतनाकरता घेतलेला आहे. प्रार्थनेला जीवनामध्ये फार महत्व आहे. प्रार्थना ही ज्यांच्याकडे करायची असते, ज्यांना करायची असते, ज्यांच्याकडे करायची त्याला उंच स्थानावर ठेवायचं. आपण प्रार्थना करणारे लघु बनायचं. इतकं लघु बनायचं. मुक्ताबाई जवळ पैठण निवासी नाथराय पैठणवरून मुक्ताईनगरला येतात आणि मुक्ताईनगरला आईसाहेबांच्या समोर उभे राहतात आणि प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? लढीवाळ तान्हे एका जनार्दनी कृपा असू देणे मजवरे. जो प्रार्थना करतो तो इतका लघु असतो. त्याने इतकं लघु व्हावं. किती लघु व्हावं? नाथ राहतात, मी तुमचं लहान लढीवाळ बाळ आहो. किती लहान? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? जगत्रय जननी. तुम्ही या जगत्रय जननी मुक्ताबाई माते. जे ज्यांच्याकडे प्रार्थना करायची त्यांना खूप उंच स्थानावर ठेवायचं. जे प्रार्थना करतात त्यांनी इतकं लघु व्हायचं, लहानपणा घ्यायचा आणि आपल्या प्रार्थनेचा विषय त्यांच्याकडे अनन्य भावाने, आर्त भावाने त्यांच्याकडे प्रगट करायचा. आणि म्हणून आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये प्रार्थनेला फार महत्व प्राप्त झालेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये तर प्रार्थनेला महत्वच आहे. आपला दिवस सुद्धा सुरुवात होतो प्रार्थनेने आणि संपतो तोही प्रार्थनेने. कारण इतर धर्मामध्ये काही धर्म आहेत जगाच्या पाठीवर, ते नास्तिक आहेत. ते देव मानत नाही. देव मानत नाही पण प्रार्थना करतात, प्रार्थनेला महत्व देतात. आणि म्हणून देव जरी मानत नसले तरी प्रार्थना करणारे धर्म या जगामध्ये आहेत. तर वारकरी संप्रदायामध्ये प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्व झालेलं आहे. आपली सुरुवातच होते कशापासून? श्री अनंता मधुसूदना. हे प्रार्थना. श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पाया पासी अनाथा जीवांचा तुकाज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावली. जे प्रार्थनेने आपला दिवस सुरुवात होतो. हा प्रार्थनेचा अभंग आहे. आपण काय समजतो? श्री अनंता मधुसूदना हे प्रार्थनाच आहे. तो नाटाचा अभंग आहे. तो जर चालीत म्हणायचा असला तर इतके पंचायत होते. एखादे होते काय तू तेच ते नाट म्हणायचे, हा नाट म्हणा. आपण म्हणतो श्री अनंत प्रार्थनेसारखा म्हटला तरच तो म्हणता येतो. अभंगासारखा म्हटला की त्याचं ध्रुपद आठवत नाही, ध्रुपद आठवतो पुढचं आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रार्थनातले इतकी अंग वळली पडली एवढंच मला सांगायचं आणि पुढे जायचं. आणि तुकोबाई सुद्धा आजच्या अभंगामध्ये देवाकडे प्रार्थना करतात. प्रार्थना करत असताना ज्याच्याकडे प्रार्थना करायची आहे त्याला उंच स्थानावर ठेवायचं आणि त्याची स्तुती करायची आणि त्याला प्रसन्न करून घ्यायचं. आणि तो प्रसन्न झाला की आपली प्रार्थना त्याच्यापुढे विशद करायची. आणि मग आज प्रार्थना करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ज्यांच्याकडे प्रार्थना करायची तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि प्रार्थनेचा विषय काय आहे? तर प्रार्थनेचा विषय आता माझी लाज तू राखावी अशी भगवंताकडे तुकोबारायची प्रार्थना आहे. विठ्ठल आता हा प्रार्थनेचा विषय असल्यामुळं तुम्हाला सुद्धा माझी प्रार्थना आहे. कोणाला? तुम्हाला. आता तुम्हाला प्रार्थना करायची, तुम्हाला उंच स्थानावर ठेवायचं. लागून या पाया विनवितो तुम्हाला माझी प्रार्थना आहे. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल, जेव्हा जेव्हा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष होईल, तेव्हा सर्वांनी भजन करायचं. का करायचं? तर ते करण्याकरताच आपण एवढ्या थंडीत इथं आलो. आता किती पैसे दिले सांगितलं बा तुम्ही एवढ्या गाडी घेऊन जा आणि आपले जावई येऊन राहिले त्यांना फक्त फाट्यावर इथपर्यंत घेऊन या. एक तर मनुष्य ते फोन स्विच ऑफ करून ठेवेल, नाहीतर ते पाहुणे तिकडे जाऊ द्या. म्हणजे आपण घराच्या बाहेर पडणार नाही. किती जवळचा माणूस आला तरी आपण एवढं घरदार सोडून एवढ्या थंडीत इथं आलो. हे वाईटातून काय झालं? चांगलं झालं की नाही? थंडीत घरी झोपून राहिला असतो मस्त. जे लोक झोपलेले आहेत ते आनंदी आहेत. आपण त्याचा त्याग केला आणि इथं आलो थंडीमध्ये. हे चांगल्यातून काय झालं? वाईटातून चांगलं झालं. आणि इथं जर आपल्याकडून भजन घडलं नाही
तर चांगल्यातून वाईट निष्पन्न होण्याची दाट शक्यता आणि भीती असल्यामुळं प्रत्येक वेळी आपण भजन करावं अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. विठ्ठल कीर्तन यालाच म्हणतात. कशाला म्हणतात कीर्तन माहिती आहे? हातानं टाळी आणि मुखाने लागोनिया पाया विविध तुमाती करिताडी बोला मुखीना करिताडी बोला मुखीना करिताडी बोला मुखीना लागोनिया पाया विविध तुमाना करिताडी बोला मुखीना करिताडी बोला मुखीना तुम्हाला विनंती आहे माझी, कीर्तनामध्ये टाळी वाजवत जा आणि भजन करत जा. लोक फक्त अलीकडे टाळ्या वाजवतात, वा वा टाळी. हा टाळी नाही, कर टाळी बोला नामस्मरण करायचं आणि टाळी वाजवत ही क्रिया करण्याकरता भली मोठी उपासना लागत असते. तसं होते. टाळी आपण वाजवते काय सभा आहे काय? तुम्ही चांगला मुद्दा आणून तुम्हाला टाळी वाजवायची नामस्मरण करायचं. कधी कधी तुमच्या हातात जर आरती दिली ओवाळायला, एक हातात घंटी दिली, घंटी आणि आरती सारखी ओवाळायची. हा कधी आरती ओवाळतो कधी घंटी ओवाळतो, कधी घंटी बंद ठेवतो कधी आरती फिरवतो. अरे असं काय होते? आरती आरती म्हणतो कधी फिरवतो, घंटी घंटी वाजवतो आरती थांबवतो. असं काय होते? त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये सातत्य नाही. त्याच्याकरता सवय लागते. सवय असते की बरोबर होते. आणि कीर्तनामध्ये मुखानं नामस्मरण करणं, हाताने टाळी वाजवणं याची सवय लावून घेतली पाहिजे. का? सांगणाऱ्यांनी पहिले हे सांगितलं पाहिजे. निरोपारायण कीर्तनाची व्याख्या करत असताना असं म्हणतात, कीर्तने धुवट केले लोका दोष कलंका पासूनी टाळिया हरिनामाच्या घोषे पळतीत राहे कलिमल. आपण जर कीर्तनामध्ये टाळी वाजवली, मुखानं नामस्मरण केलं तर कलिमलाचे दोष पाप आपल्याला जे काही चिकटलेलं आहे त्याचं नामासरची वाजवी टाळी होय होय पापाची होय होय पापाची होय होय पापाची नामासरची होय टाळी होय होय पापाची होय होय पापाची होय होय पापाची नामासरची वाजवी टाळी होय होय पापाची 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 नामासरची वाजवी टाळी होय होय पापाची होय होय पापाची होय होय पापाची होय होय पापाची होय होय पापाची. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, मुखानं नामस्मरण केलं तर महाराज म्हणतात पापाची होळी होती, म्हणजे आपल्या पाप जळून भस्म. दुसरा फायदा आहे, आपल्या हाताने जर टाळी वाजवली तर याच्यामध्ये खूप पॉइंट आहेत. ते काही सांगण्याकरता मी आलो नाही. आणि ते सगळं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे, अध्यात्माच्या दृष्टीने चांगलं असताना कीर्तनामध्ये बसलेल्या लोकांनी टाळी वाजवावी आणि मुखाने नामस्मरण करावं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारे देवाकडे प्रार्थना करतात. प्रार्थना ज्याच्याकडे करतात तो प्रसन्न असला पाहिजे. तर प्रसन्न असेल तरच तो आपली प्रार्थना पूर्ण करू शकतो. आणि प्रसन्न ते करता तुकोबारे त्या पांडुरंगाची काय करतात? स्तुती करतात. तो जर प्रसन्न नसेल, ज्ञानोबा म्हणतात जरी प्रसन्नता एक जोडे. ज्याच्याकडे प्रार्थना करायची तो प्रसन्न असला पाहिजे. आणि प्रसन्न करण्याकरता त्याची काय करावी लागते? आता हा मृदंग आहे, हा मृदंग गोड वाजला पाहिजे म्हणून याला सुद्धा थोडी कणिक लावावी लागते. काय की नाही? तू काय लावली? कणिक लावावी लागते तर तो गोड वाजतो. आणि ज्याच्याकडून काही आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तो प्रसन्न असला पाहिजे. त्याच्याकरता तुकोबारे स्तुती करतात आणि ती स्तुती वास्तवतेमध्ये करतात. स्तुती ही
अनेक प्रकाराने होत असते. कधी कधी भ्रमामध्ये स्तुती होते. भ्रमामध्ये म्हणजे भ्रामिक स्तुती त्याला म्हणतात. कोण कोणाची स्तुती करतात? सासूबाई आपल्या जावईची जी स्तुती करतात ते पूर्ण भ्रामिक स्तुती असते. आता ते कशी करतात ते मला सांगता येते, पण मी सांगणार नाही. ते सांगण्याकरता मी एवढ्या थंडीत आलो नाही. विठ्ठल ते तुम्हाला जे माहित आहे, जे माहित आहे ते सांगण्यामध्ये काय स्वारस्य आहे? काय झोप आली म्हणजे झोपावं लागते, भूक लागली म्हणजे जेवावं लागते, हे केलं म्हणजे मनुष्याला असं होते. जे तुम्हाला माहिती आहे. कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? लोक म्हणतात संत महाराज कीर्तन हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. कशाचं माध्यम आहे? प्रबोधन बिबोधन काही माध्यम नाही. मनुष्याने कीर्तनामध्ये ते सांगितलं पाहिजे जे तुम्हाला माहित नाही. अज्ञानत्वम ज्ञापकत्वात् ज्ञानम. ज्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत त्याचं ज्ञान करून देणं त्याला कीर्तन असं म्हणतात. जे माहिती आहे ते सांगण्यामध्ये काय? सासूच्या, सुनेच्या, जावाईच्या, त्या आपल्या घरातल्या, तुमच्या घरातल्या, माझ्या घरातल्या गोष्टी करणं ही कीर्तनाची मर्यादा नाही. कीर्तनाची मर्यादा तुमच्याही घरची नाही, माझ्याही घरची नाही. कोणाच्या घरची? कोणाच्या घरची? वा, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐकणाऱ्याने सुद्धा त्या मर्यादेमध्ये श्रवण करावं आणि सांगणाऱ्याने त्या मर्यादेमध्ये सांगावं. विठ्ठल एक स्तुती असते भ्रामिक स्तुती, दुसरी असते भिडेमध्ये झाली असते. भिडेमध्ये म्हणजे एखाद्या समोरच्या व्यक्तीची भीड आपल्याला आहे. उंटाच्या घरी लग्न होतं संतोष पाटील. कोणाच्या घरी? ती जर दाट असल्यामुळे ब्राह्मण भेटत नव्हते म्हणून गाढवाला मंगलाष्टक म्हणण्याकरता बोलवलं. कोणाला? गाढवाला मंगलाष्टक म्हणण्याकरता बोलवलं. ज्याला कोणीच मान देत नाही त्याला एवढा मोठा मान मिळाला. आता गधे को मिला. मग ज्याच्याकडे कोणीच पाहत नाही त्याला एवढा मान दिल्यामुळं एकमेकाची भीड निर्माण झाली. उष्ट्राडांच्या ग्रहे लग्न गर्दभ शांती पाठ कहा परस्पर प्रशंस्योती अहो रूपम अहो ध्वनी. हे म्हटले काय उलट महाराज तुमचं रूप आहे. अहो रूपम, अगदी तुमचं रूप तुमच्यासारखं रूपच नाही. कोणाला म्हणतात? उंटाला. तू उंट पाहला नाही पाहला? बरं, आता पाहला. उंट पाहा, उंटाच्या जवळ जा आणि मग उंटाचं अहो रूपम, तुमचं रूप इतकं सौंदर्य आहे तुम्हाला. संत असं म्हणतात करे याचे ठाई चांग नाही एकही अंग. कर्या म्हणजे कर्या म्हणजे कर्या म्हणजे उंट. सगळ्या भाषेची जननी भाषा आहे मराठी, जिला अलीकडे अभिजात दर्जा मिळाला. का मिळाला? वाळवंटामध्ये राजस्थानमध्ये वाहतुकीचे साधन आणि माध्यम काय आहे? उंट आहे. वाहून नेणे, कॅरियर. कॅरियर म्हणजे वाहून नेणे. कॅरियर हा शब्द करे या शब्दापासून तयार झाला. सगळ्या भाषेची जननी कोण आहे? करे याचे ठाई चांग नाही एकही अंग. जर उंटालाकडे एकही अंग सरळ नसताना हे जर म्हणत असतील अहो रूपम, आता यांनी अहो रूपम म्हटल्यामुळं त्यांना म्हणावं लागलं काय गाडो मारा तुमचा आवाज आहे. लता मंगेशकरचा आवाज एकीकडे आणि तुमचा आवाज अहो ध्वनी. हे जे स्तुती आहे हे कशी आहे? भिडेमध्ये झालेली स्तुती आहे. कधी भ्रामिक होते, कधी भिडेमध्ये होते, कधी आगंतुक होते. तुकोबाराची स्तुती करतात ते वास्तवतेमध्ये स्तुती करून आपल्या प्रार्थनेचा विषय देवाकडे प्रतिपादन करतात. अभंगाच्या पहिल्या काय चरणात नोहे करिता तुझा, काय 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 नोहे
आता राखे माझी लाज, आता राखे माझी लाज, आता राखे माझी लाज, आता राखे माझी लाज. मी तो अपराधाची राखी, 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 मी तो अपराधाची राखी. देवाकडे प्रार्थना करत असताना त्याच्या प्रसन्नतेकरता तुकोबारा स्तुती करतात. ती स्तुती वास्तवतेमध्ये ज्याला वस्तुस्थिती म्हणतात. कारण तुकोबारांचा स्वभाव नाही भीड भाव. तुका म्हणे साना थोर देवा काय नोहे करिता तुझं. काय म्हणतात तुकोबारा, तुला काय करणं शक्य आहे? कारण तू कुठलीही गोष्ट करू शकतो हे तुझं सामर्थ्य आहे. म्हणजे तुला काहीच अशक्य नाही. या सृष्टीमध्ये ज्या काही घडामोडी घडतात देवा, ते तुझ्या इच्छेशिवाय घडू शकत नाही. तू जर ठरवलं तसंच या सृष्टीमध्ये होते. हे तुझी सामर्थ्य शक्ती आहे. म्हणून तुझं करिता नोहे ऐसे काही नाही. तुझं करिता नोहे ऐसे काही नाही. डोंगराची राई रंग राणी. देवा तुला करणं काहीच अशक्य नाही. तुझं करिता नोहे ऐशे काही नाही. काय नाही? डोंगराची राई रंक राणा. राईचा डोंगर, डोंगराची राई, रंकाचा राव, रावाचा रंक. तुला करणं काही शक्य नाही. करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर पर्वत राई, तू तव करुणेची साई. करीवो आई मजबरी, करशील तरी नोहे काही. तुला काहीच अशक्य नाही. तू काही करू शकतो देवा. हे तुझं सामर्थ्य आहे. कारण जसं ठरवलं तसं होण्याकरता सामर्थ्य शक्ती लागते की नाही. अनहोनी को होनी में बदलने के लिए काय पाहिजे? सामर्थ्य पाहिजे. ते देवाकडे आहे. देवा तुला काहीच अशक्य नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवाचे कणा अनावरणा. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. देवा तू जर ठरवलं अशक्य असतं तू शक्य करू शकतो. हे तुझी सामर्थ्य शक्ती आहे. काय नोहे करिता तुझं. देव काही करू शकतो. जसं ठरवलं तसं तो होऊ शकते. ही सामर्थ्य शक्ती देवाची आहे. आपल्याकडे ते नाही. आपण जर आपला सर्वांनी आपला स्वतःचा विचार जर केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण इतक्या गोष्टी ठरवल्या आणि त्याचं चिंतन जर संध्याकाळी केलं तर आपण जसं ठरवलं तशा आपण जेवढ्या गोष्टी ठरवल्या त्याच्यातल्या किती गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या तर त्याचं उत्तर ते एकही नाही. का? कारण जसं आपण ठरवलं तसं घडण्याकरता लागणारं सामर्थ्य आपल्याकडे नाही. ते देवाकडे आहे. हो आपण स्टँडवर येतो. गाडीला हात देतो. गाडी येते तिकडून. चला असं वाटतं आपण या गाडीमध्ये बसू, रावेरला जाऊ, आपलं काम करू, 10 वाजेपर्यंत सगळे इथे येऊ आणि मग असं करून तसं करू. गाडीला हात देतो. हा खालीच राहतो. गाडी झर येते आणि पुढे निघून जाते. हा फाट्यावर उभा असतो. का? याने ठरवलं तसं होत नाही. कारण तेवढी सामर्थ्य शक्ती त्याच्याकडे नाही. पण देवाकडे ते सामर्थ्य आहे. देव काही करू शकतो. एका राजाच्या दरबारामध्ये एक साधू आले. साधूची भेट झाली. मग राजाने साधूला पाहिलं, नमस्कार केला आणि मग राजाने साधूला विचारलं, महात्माजी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. मग महात्मा म्हटले, विचार राजा, तुला काय विचारायचं आहे. मग राजाने प्रश्न विचारला, देव काय करतो. काय प्रश्न विचारला, देव काय करतो. महात्मेजीने उत्तर देत असताना
देव काय करतो याच्यावर विस्ताराने गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणस्त्र म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या हा हे सगळं प्रवचन सुरू केलं. राजा म्हटला मला एवढं प्रवचन ऐकण्याकरता वेळ नाही आणि प्रवचन ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. माझा प्रश्न थोडक्यामध्ये सूत्रबद्ध कमी शब्दामध्ये एका वाक्यात मला उत्तर द्या. देव काय करतो? प्रश्न करणाऱ्याची मानसिकता ऐका काय आहे हे उत्तर देण्याच्या आधी लक्षात आली. राजाची मानसिक स्थिती काय आहे लक्षात आलं. हा कुठल्या भावनेने आपल्याला प्रश्न विचारतो. महात्माजींनी ते ओळखलं. म्हटलं राजा या प्रश्नाचं उत्तर तुला अपेक्षित असलेलं मी तुला देईन पण आज नाही आणि एकट्याला नाही. त्याच्याकरता उद्या 11 वाजता तू सगळी सभा बोलव. तुझ्या सभेमध्ये सगळे विद्वान पंडित तिथं बोलव. राज्यसभेमध्ये मी 11 वाजता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. राजाने सांगतात काही हरकत नाही. मग राजा बोले दल हले महात्माजींची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी राज्यसभा 11 वाजता बोलवली. सभेमध्ये राजा बसला. कुठं? सिंहासनावर. देव बैसले सिंहासनी कुंची ढळती दोई बाई. आता ते राजाचं ऐश्वर्य. राजा सिंहासनावर बसला. सगळे पंडित बसले. समोर महात्माजींना बसवलं आणि महात्माजींना राजाने सिंहासनावर प्रश्न केला. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सभेमध्ये उद्या 11 वाजता देणार होते. आज 11 वाजले. सभा बोलवली. सगळे विद्वान लोकांच्या समोर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. देव काय करतो? तेव्हा महात्माजींनी खाली बसून त्या राजाला सांगितलं राजा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी माझा तुला प्रश्न आहे की प्रश्न करणारा हा श्रेष्ठ असतो की उत्तर देणारा? काय प्रश्न केला? प्रश्न करणारा श्रेष्ठ असतो की उत्तर देणारा? राजाने सिंहासन उत्तर दिलं उत्तर देणारा. मग तेव्हा महात्माजींनी राजाला दुसरा प्रश्न केला. मग श्रेष्ठाचा आसन उंच असते की? राजाच्या लक्षात आलं मोठ्या माणसाचं दिवाळही मोठंच असते. लक्षात आलं. राजा सिंहासन खाली उतरला. जिथं महात्माजी बसले तिथे राजा बसला. सन्मानाने महात्माजींना राजाच्या सिंहासनावर बसवलं आणि खाली बसवून राजाने पुन्हा प्रश्न केला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. देव काय करतो? तेव्हा महात्माजींनी सांगितलं अरे राजा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दिलं तुला. राजा म्हणतो महात्माजी तुम्ही एक शब्द बोलले नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं कसं काय? महात्माजी म्हणतात राजा देव हेच करतो. काय करतो? एका क्षणापूर्वी तू कोण होता? तू राजा होता. मी कोण होतो? मी रंक होतो. दुसऱ्या क्षणाला मी राजा झालो आणि तू रंक झाला. देव हेच करतो. तुका म्हणे आले समर्थाचे मना. म्हणे आले समर्थाचे मना. तुका म्हणे आले समर्थाचे मना. तुका म्हणे आले समर्थाचे मना. हरी होय राणा रंक त्याचा. हरी होय राणा रंक त्याचा. हरी होय राणा रंक त्याचा. रंकाचा राव करण्याकरता रावाचा रंक करण्याकरता लागणारं सामर्थ्य तुझ्याकडे आहे. तुला काहीच अशक्य नाही. निर्जीवा चेतना आणावया. तुला निर्जीवाला चेतना आणण्याकरता तुला शक्य नाही. असे कितीतरी उदाहरण आहेत. काल मेलेला नाही 12 वर्षापूर्वी मेलेला गुरुपुत्र मृत गुरुपुत्र आणला की नाही. म्हणजे तुला देवा काहीच करणं अशक्य नाही. काय नोहे करिता तुझं अशी वास्तवतेमध्ये भगवंताची स्तुती जेव्हा तुकोबारायांनी केली आणि वास्तवतेमध्ये असलेली वस्तुस्थिती सांगितल्यानंतर परमात्मा प्रसन्न झाले. वा 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 तुकोबार आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला काहीच अशक्य नाही. अशक्य ते तुम्हा काहीच नाही. माझ्याकडे सामर्थ्य शक्ती आहे आणि म्हणून मी काही करू शकतो. या सृष्टीमध्ये ज्या ज्या घडामोडी घडतात त्या माझ्या सत्तेने घडतात आणि बरोबर आहे. आणि तुमचं म्हणणं काय ते सांगा. काय नोहे करिता तुझं हे तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे पण आता तुमचं म्हणणं काय आहे? मग तुकोबारांचा देवा हे जर तुला मान्य असेल, हे जर तुझं सामर्थ्य तुला मान्य असेल आणि तू जर माझ्या स्तुतीने प्रसन्न झाला असेल तर आता माझी एक प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? आता राखे माझी लाज. तू माझी लाज राख. लाज राखण्याची प्रार्थना जगद्गुरु तुकोबारे देवाकडे करतात. चला आता लाज राखण्याची प्रार्थना करतात. या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न काय आहेत त्या प्रश्नाचं चिंतन करू आणि त्याचे उत्तर आपण शोधून आपली सेवा पूर्ण करू. पहिला प्रश्न निर्माण होतो लाज कोणाला वाटते?
तिसरा प्रश्न निर्माण होतो, लाज कोणाला वाटत नाही. चौथा प्रश्न निर्माण होतो, लाज कशाची वाटावी. पाचवा प्रश्न निर्माण होतो, लाज कशाची वाटू नये. आणि सहावा प्रश्न निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबाराय देवालाच लाज राखण्याची प्रार्थना का करतात. आणि सातवा प्रश्न आहे, जगद्गुरु तुकोबारांना कशाची लाज वाटत होती. विठ्ठल विठ्ठल. झालं